माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे ऋतुजा मोरे ब्लॉग्स। तर आज आपण जात आहोत उल्हासनगरमध्ये शांती विश्वकर्मा काहीतरी मंदिर, मला नाव एक्झॅक्टली माहीत नाही आहे, पण आपण तिकडे गेल्यावरती डिरेक्टली सगळं माहिती वगैरे आपल्याला कळेलच। सो मी माझ्या बहिणीसोबत ठाणा स्टेशनवरून तिकीट घेतली कर्जतची आणि आम्हाला ट्रेन देखील कर्जत ट्रेन लागलेली। आम्ही थेट उतरलो अंबरनाथला। तर आज रविवार आहे, रविवार असल्या कारणाने गर्दी देखील अफाट आहे लोकांची। आणि हे जे मंदिर आहे त्यामध्ये 3 प्रवेशद्वार आहेत। काही नाही, इकडेच होते दोघं, मला 1.5-2 वर्षांनी तब्बल भेटलेले आहे। मंदिराला तुम्ही स्टार्टिंगला नंदी महाराजांचं दर्शन होतं, थोडा पुढे गेला असं सभासद लागतं, त्यानंतरला 9 पायऱ्या लागतात, त्या क्रॉस केल्यावरती आपलं महादेवांचं दर्शन घडतं। आणि ही जी महादेवांची पिंड आहे ती स्वयंभू आहे असं बोलण्यात येतं। आणि जे हे मंदिर आहे ते एका रात्रीत बांधण्यात आलेलं आहे, 11व्या शतकातलं मंदिर आहे। 5 पांडवाने एका रात्रीत हे मंदिर बांधलेलं आहे असा इतिहासात देखील उल्लेख आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे मंदिर आहे। आणि वरती जे पाहताय ते मंदिराला ह्या कळस नाही आहे, तुम्ही नीट बघाल तर मी ते तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये। ऐक ना भाई, ते मंदिर आहे त्याचं एक्झॅक्टली नाव काय? कारण की खूप फेमस आहे अंबरनाथचं। इतर या मंदिराला अमरेश्वर मंदिर बोलतात असं बोललं जातं, कारण कसं पांडवांनी जेव्हा मंदिर बनवलं होतं ना तर वरचं बनवलं नव्हतं, सो म्हणून डायरेक्ट ते ओपन आहे तर त्याला अमरेश्वर बोलतात असं बोललं। इथे तुम्हाला गुफा दिसेल, ही गुफा डायरेक्ट नाशिकला निघते। आणि असं बोललेलं जातं की एकदा भरात गेली होती लग्नाची, पण ती बाहेरच निघाली नाही, ती गुफामध्येच गेली, म्हणून तेव्हापासून ही गुफा बंद करून ठेवली। आता ही डायरेक्ट नाशिकला निघते ही गुफा। जेव्हा पांडवांनी हे बनवली होती मंदिर, तर तेव्हा ही गुफा बनवली, तर ते पांडव इकडनं मधून गेलेले नाशिकला, पण आता ते खरं आहे की खोटं ते माहिती। तर या मंदिरावरती सुरेख असं कोरीव काम देखील केलेलं आहे। मंदिरामध्ये आतील व्हिडिओ घेण्यास सक्त मनाई असल्या कारणाने मी फक्त बाहेरच्याच क्लिप घेतलेल्या आहेत। सो इथे बाजूला संतोषी मातेचं मंदिर देखील आहे आणि ते बाजूला पिंपळाचे झाड आहे, तिथे प्रत्येक जण येतो विष मागतात तिकडे आणि चुंदरी बांधतात। बोलतात की बोललं जातं की विष पूर्ण होते, मी तरी नाही मागितलं। तर चुकीची माहिती दिली असेल तर माफी असावी। तर जसं की पाहताय आम्हाला लगेच ऑटो देखील भेटली, आता आम्ही थेट चाललो पायकडे। आम्ही पोचलो, तेव्हा का हे झोपलेलं आहे, रुसलायस? हा आहे आमचा रुद्र आणि तो आहे ऋग्वेद, तो मोबाईलमध्ये आता व्यस्त झालेला आहे। आता आम्ही जेवायला घेणार आहोत, बरं ना? आता माझी मम्मा जेवण वाढताना आम्ही आता जेवणार आहोत। हा डाळ लागलं। या लाडू खायला सगळ्यांनी, रव्याचे लाडू। तुम्हाला रेसिपी हवी असेल तर सांगा आम्हाला, आम्ही देऊ फुल रेसिपी। पाकातले लाडू आहेत, 1 तारी पाकातले लाडू आहेत ते रव्याचे।
झाडावरतीच असतो. ऋग्वेद ते बघा कसं ओपन कर रेकॉर्डिंग. बघा काय दादागिरी करतोय. असं एका बुक्कीचा नाहीये. बघा खा चल खा. तो बिचारा शांत असतो आपला रुद्र. हे ऋग्वेद नुसतं बडबडी. स्वतःच्या भावाला तू असा बोलतोयस. बिचारा साधा सरळ आहे. काय मेमरी कार्ड गेला त्याचा ना. बरोबर बोललास. बघा या तुम्ही पण खायला या. उल्हासनगरचं मंदिर होतं तिकडे जरा काही कारणास्तव आम्हाला जायला जमलं नाही, त्यामुळे आम्ही इथेच फक्त गेलो शिव मंदिरमध्ये. सो तर आज आम्ही खूप मजा केली माझ्या भाच्यांसोबत. हे खूप शैतान म्हणू शकता तुम्ही ह्याला. पण खूप मजा केली. ब्लॉग पूर्ण पाहायला विसरू नका. हे बघा ह्याचं खूप इंटरेस्टिंग आहे, कारण की स्टार्टिंगला आपलं शिव मंदिराच्या विषयी माहिती वगैरे देखील आहे. सो पूर्ण ब्लॉग पहा आणि ह्या दोघांची मजा मस्ती देखील आहे. पूर्ण ब्लॉग पाहायला विसरू नका. ब्लॉग आवडला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटूया लवकरच. बाय ऑल.